क्रिकेट चाहत्यांची क्रश म्हटलं की भारतीय तरुणांच्या डोळ्यासमोर सगळ्यात आधी नाव येतं ते स्मृती मंदनाचं। आणि काय येऊ नये, स्मृती दिसायलाही तितकीच सुंदर आहे आणि ती क्रिकेटच्या मैदानावरही तितकेच सुंदर फटके मारते। परंतु भारतीय क्रिकेट चाहत्यांना वेड लावणाऱ्या स्मृतीला मात्र पलाश मुच्छलवर प्रेम जडले। ते गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते आणि अखेर 23 नोव्हेंबरला ते एकमेकांसोबत लग्नही करणार होते। परंतु अचानक स्मृतीच्या वडिलांना लग्नाच्या एक दिवस आधी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना हे लग्न पुढे ढकलावं लागलं। परंतु जेव्हापासून स्मृतीने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय तेव्हापासून सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू झाल्यात। सुरुवातीला ह्या चर्चा सकारात्मक होत्या, परंतु आता मात्र ह्या चर्चांनी अतिशय नकारात्मक सूर घेतलेला आपल्याला दिसते। म्हणजे पलाशने स्मृतीला चीट केलं, त्याचं कोणत्या तरी व्यक्तीसोबत अफेअर होता आणि तो लग्नाच्या एक रात्र आधी रंगेहात पकडला गेला वगैरे वगैरे अशा अनेक कमेंट्स सोशल मीडियावर होताना दिसतात। पण ह्या कमेंट्स नक्की खऱ्या आहेत का, की त्या केवळ अफवा आहेत आणि लोकांनी क्रिकेटर्स असो किंवा सेलिब्रिटी असो यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत इतक्या खालच्या पातळीला जाऊन टीका करणं खरंच योग्य आहे का, याबद्दलच आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत। तर सुरुवात करूया पलाश आणि स्मृतीच्या नात्यापासून। तर आपणा सर्वांना माहिती आहे की स्मृती मंदना ही भारतीय महिला क्रिकेटमधील उपकर्णधार आहे आणि याबरोबरच ती सलामीवीर म्हणूनही आपलं नाव गाजवताना दिसते। स्मृतीने क्रिकेटच्या मैदानावर अनेक रेकॉर्ड्स केलेले आहेत। अलीकडेच भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला वर्ल्ड कप जिंकला, जो भारतीयांसाठी ऐतिहासिक क्षण होता। स्मृती मंदना ही या विश्वविजेता संघाचा एक भाग होती। तिनेही संघाला विश्वचषक जिंकून देण्यात चांगलं योगदान दिलं होतं। या विश्वचषकानंतर स्मृतीच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पलाशने स्मृतीला अगदी फिल्मी स्टाईल प्रपोजल केलं होतं, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला होता। त्यानंतर हे कपल नेटकऱ्यांमध्ये रोमॅन्टिक कपल, पलाश मुच्छल हा स्मृतीसाठी ग्रीन फ्लॅग आहे, अशा भरपूर चांगल्या चर्चा होत होत्या। त्यानंतर स्मृतीच्या लग्न सोहळ्याच्या पूर्वीचे जे काही कार्यक्रम असतात, हळदीचा कार्यक्रम असो, संगीत कार्यक्रम असो, याचीही भरपूर चर्चा होत होती। भारतीय महिला संघातील बऱ्याचशा क्रिकेटर्स, जेमिमा रोड्रिगेज, दीप्ती शर्मा, स्मृतीच्या अगदी चांगल्या मैत्रिणी असलेल्या ह्या क्रिकेटर्स लग्न सोहळ्यात अगदी आनंदाने सहभागी झाल्या होत्या। सर्व क्रिकेटर्सनी छान डान्स परफॉर्मन्स वगैरे करून स्मृतीचा लग्न सोहळा चर्चेत आणला होता। स्मृती आणि पलाश दोघेही खूप खुश दिसत होते। परंतु 22 नोव्हेंबरला हळदीचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 नोव्हेंबरला 4 वाजताचा स्मृती आणि पलाशच्या लग्नाचा मुहूर्त होता। पण दुपारी अचानक बातमी आली की स्मृती आणि पलाशचं लग्न काही कारणास्तव पुढे ढकललं गेलं आणि हळूहळू जसा जसा वेळ गेला तसं माहिती झालं की स्मृतीच्या वडिलांना लग्नाच्या काही तास आधी हार्ट अटॅक आला होता। त्यामुळे स्मृतीने आणि पलाशने दोघांनी मिळून हा लग्न तुर्तास थांबवण्याचा आणि काही दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आणि त्यांना रुग्णालयात भरती केले। ते जेव्हापर्यंत पूर्णपणे नीट होत नाही तेव्हापर्यंत स्मृती लग्न करणार नाही असं तिने सांगितलं। त्यानंतर पलाशचीही पित्ताच्या त्रासामुळे तब्येत बिघडली आणि त्यालाही हॉस्पिटलाइज करण्यात आलं, अशाही बातम्या आल्या। परंतु हे सर्व एकीकडे या चर्चा सुरू असताना आता मात्र आपण पाहतोय की अतिशय अशा विकृत चर्चा सोशल मीडियावर होताना दिसतात। जसे की पलाश मुच्छलने स्मृतीला चीट केले, त्याने लग्नाच्या एक रात्र आधी तो कोणीतरी डिकोस्टा नावाच्या मुलीशी चॅट करत होता आणि त्या चॅटचे व्हिडिओ अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेत। त्या दोघांचं अफेअर सुरू होतं वगैरे वगैरे, अशा भरपूर चर्चा सुरू आहेत। आणि याच कारणामुळे स्मृतीला हे सर्व माहीत झाल्यामुळे स्मृतीने पलाशला इन्स्टाला अनफॉलो केले। स्मृतीच्या ज्या जवळच्या मैत्रिणी आहेत दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिगेज, यांनीही पलाशला इन्स्टाला अनफॉलो केले। अशा भरपूर चर्चांचा सोशल मीडियावर पूर आलाय। परंतु
जर सत्य पाहायला गेलं तर सत्य अगदी वेगळं आहे. स्मृतीच्या इन्स्टा अकाउंटला जाऊन तुम्ही चेक केलं तर स्मृती पलाशला आताही फॉलो करते आणि पलाशही स्मृतीला फॉलो करतं. भलेही सोशल मीडियावर अशा अनेकशा विकृत चर्चा होत असल्या की पलाशचं डिकॉस्टा नावाच्या एका मुलीशी अफेअर आहे आणि अगदी ती मुलगीही सोशल मीडिया म्हणजे या चर्चानंतर ती समोर आली होती आणि तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये तिने टाकलं होतं की पॉईंट टू बी नोटेड, आम्ही कधीच भेटलो नाही आहे. हे सर्व घडताना दिसतंय. काही बरेचसे लोक पलाशच्या अगेन्स्ट कमेंट करताना दिसत आहेत, त्याला नको नको ते बोलताना दिसत आहेत. पण किती जरी झालं तरी एखाद्या क्रिकेटरच्या आयुष्यावर, तिच्या पर्सनल लाईफवर नको नको त्या मनमानी चर्चा घडवणं आणि काही व्ह्यूजसाठी, लाईक्ससाठी AI जनरेटेड असो किंवा फेक चॅट व्हायरल करणं हे कितपत योग्य आहे हे ज्यांनी अशा नको त्या पोस्ट केल्यात त्यांनी याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. अगदी याच गोष्टींवर जे प्रसिद्ध मराठी संगीतकार आहेत, प्रसिद्ध गायक आहेत, सलील कुलकर्णी यांनीही एक पोस्ट केली आहे की त्यांनी व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये ते असं म्हणताना दिसत आहेत की म्हणजे आपल्या घरातील किंवा आपल्या जवळची व्यक्ती असती, अगदी आपली बहीण असती आणि तिच्या आयुष्यात असं काही घडलं असतं तर तुम्ही अशा प्रकारच्या कमेंट केल्या असत्या का, अशा नको नको ते संदर्भ जोडले असते का, हे सगळं करून तुम्हाला काय मिळते आणि ह्या गोष्टी लवकर थांबवा, अशा शब्दात त्यांनी लोकांना सुनावले. आणि हे मलाही अगदी बरोबरच वाटतं, कारण स्मृती ही सर्वांच्या चर्चेचं केंद्रस्थान आहे. ती प्रसिद्ध इंडियन क्रिकेटर आहे, परंतु तिच्या पर्सनल लाईफबद्दल अशा कमेंट करणं नक्कीच चुकीचं आहे. सध्या स्मृती आणि तिचं पूर्ण मानधना कुटुंब असो किंवा पलाश मुच्छलचं कुटुंब असो ते एका सॅड फेजमधून जात आहे. स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आला होता, ते आता बरे आहेत, परंतु ही काळजीची गोष्ट आहे आणि तिचे कुटुंबीय काळजीमध्ये आहेत. पलाशलाही त्या गोष्टीची नक्कीच चिंता असणार आहे, त्याच्या कुटुंबियांनाही चिंता असणार आहे. अशा वेळी आपण त्यांना संवेदना देणं, त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करणं खरं तर गरजेचं आहे, परंतु या उलट घडताना दिसत आहे. त्यामुळे जे लोक ह्या अशा विकृत कमेंट करतात त्यांनी स्वतः आत्मचिंतन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तो तास इथेच थांबते. धन्यवाद.